पानिपतच्या लढाईमध्ये मराठे गेले होते ते भारताचं रक्षण करण्याकरता गेले होते, आपलं साम्राज्य वाढवण्याकरता गेले नव्हते. कारण त्यावेळच्या मुघल बादशहांनी सांगितलं होतं, विनंती करून पत्र पाठवलं होतं मराठ्यांना की या ठिकाणी जर तुम्ही वाचवायला आला नाहीत तर ही दिल्ली देखील त्या अहमदच्या अब्दालीच्या अफगाणचा भाग होऊन जाईल आणि म्हणून हा मुलूक वाचवण्याकरता केवळ तुमची ताकद आहे, तुम्ही त्या ठिकाणी या. आणि ज्यावेळेस मराठे तिथे गेले, मराठ्यांनी त्या ठिकाणी दिल्ली जिंकली आणि जिंकल्यानंतर अहमदच्या अब्दालींनी त्यांना तहाचा लखोटा पाठवला आणि तह काय मागितला. अहमदच्या अब्दाली म्हणाला की समजा मराठ्यांनी मला पंजाब, सिंध आणि मुलतान देऊन टाकला तर उर्वरित संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे अशा प्रकारची मान्यता मी देईल. पण मराठ्यांनी सांगितलं चालणार नाही, अटकेपर्यंतचा भारत हे आमचं हिंदवी स्वराज्य आहे, हे मराठ्यांचं राज्य आहे आणि हा आमचा भारत देश आहे. आणि म्हणून त्या पानिपतमध्ये आमचे मराठे लढले. ही ताकद, ही क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यामध्ये तयार केली होती.